जय महाराष्ट्र. मी रुजुता लुकतुके. महागाईचा भडका या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. महागाईचा भडका म्हणा नाही तर महागाईचा शॉक म्हणा, कारण भाज्यांच्या वाढलेल्या किमती याविषयी आज आपण बोलणार आहोत. खरं तर पावसाळा आला की या किमती उतरतात असं गणित आहे, पण सध्या जर तुम्ही मंडईत गेलात तर तुम्हाला दिसेल पालेभाज्या, फळभाज्या आणि अगदी कोथिंबीरही 100च्या पार गेली आहे आणि त्यामुळे गृहिणींचं बजेट चांगलंच कोलमडलंय. पाहूया हा रिपोर्ट. उन्हाळ्यात भाज्यांचे भाव चढतेच राहिले आणि महागाईच्या झळांनी सर्वसामान्य होरपळून निघाले. पावसाळ्यात तरी भाज्यांचे दर खाली येतील आणि जगणं सुसह्य होईल या अपेक्षेलाही आता सुरुंग लागलेत. पावसाळ्यातही भाज्यांचे दर कडाडलेत. भाज्यांच्या दरानं सेंचुरी मारली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला आलाय. भाज्यांचे दर कडाडायला कारण ठरलंय ते बाजार समित्यांचा बंद. भाज्या आणि फळं नियमनमुक्त करण्याच्या शासनाच्या निर्णयानं अडत्यांनी अडवणुकीची भूमिका घेतली आहे. सरकारनं हा निर्णय घेऊन आपल्यावर अन्याय केल्याची त्यांची भावना आहे. याचा निषेध करण्यासाठी त्यांनी राज्यव्यापी बंद पुकारलाय. बंद मागे घेण्यासाठी सरकार आणि अडत्यांमधली बोलणीही फिसकटल्यानं भाज्यांचे दर सध्या तरी खाली येण्याची शक्यता नाहीये. सरकार आणि अडत्यांच्या या वादात भरडला जातोय तो मात्र सामान्य ग्राहक. 100 पार गेलेल्या भाज्यांच्या दरानं घरच्या बजेटचं गणित कसं जुळवावं असा प्रश्न त्याच्या पुढे उभा राहिलाय. शेतकऱ्यांसाठी मात्र अच्छे दिन आल्याचं दिसतंय. महागलेल्या भाज्यांमुळे त्याचा खिस्सा थोडा भारी झालाय, पण ग्राहकांच्या मात्र नाकी नऊ आलेत. नियमनमुक्तीमुळे शेतातलं थेट ताटात पडणार ही ग्राहकांची अपेक्षा काही अंशी पूर्ण होतेय, पण त्यासाठी मोजावी लागणारी किंमत सर्वसामान्यांना परवडेनाशी आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. दरम्यान अडतमुक्तीवर सरकार ठाम आहे आणि या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी बंद करू नये असं आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. या संदर्भात सरकार एक समिती गठीत करणार आहे, पण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालच्या या कमिटीमध्ये राज्य सरकारचे 4 प्रतिनिधी, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, आडतदारांचे नेते, माथाडी कामगार नेते आणि शेतकरी नेत्यांचा समावेश असेल. ही समिती एका महिन्यात निर्णय देईल, पण या संदर्भात तोडगा निघाला नाही तर मात्र कठोर भूमिका घेतली जाईल. प्रसंगी व्यापाऱ्यांचं लायसन्स रद्द केलं जाईल आणि वेळ पडली तर एपीएमसी मार्केटही बंद करू असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिलाय. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी. चंद्रकांत पाटील आमच्याबरोबर आहेत. दादा, अडत प्रकरणी मुक्तीच्या संदर्भात सरकार ठाम आहे, शेतकऱ्यांना त्या पद्धतीने दिलासा देते, पण हे व्यापारी ज्या पद्धतीने सरकारला आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना नाडतायत, संप पुकारला, एपीएमसी मार्केट बंद आहे, त्यामुळे ग्राहकही त्या पद्धतीने नाराज आहे. कुठेतरी महागाईचा आगडोंब उसळला आहे. आता ह्या संपूर्ण जे व्यापारी आहेत, जे संप करत आहेत, त्यांच्यावर काय नेमकी सरकार कारवाई करणार? मला असं वाटतं की जी सरकारची सगळ्यांना न्याय देण्याची, शेतकऱ्यांनाही, व्यापाऱ्यांना, माथाड्यांना तिघांनाही न्याय देण्याची सकारात्मक भूमिका आहे, ती माथाडी गटाला मान्य झाली किंवा सरकार आपलं हित जोपासून हा निर्णय करते. शेतकरी तर प्रचंडच खुश झाला. गेल्या 50 वर्षामध्ये पहिल्यांदा असं झालं की हा निर्णय आपण झाला. व्यापाऱ्यांना सुद्धा आपण ह्यात समजावून सांगतो आणि मला असं वाटतं की उद्या दुपारी राज्यातल्या व्यापारी संघटनांची, माथाडी नेत्यांसहित आणि शेतकरी नेत्यांसहित जी बैठक आहे, त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना हे पूर्ण कन्व्हिन्स करू शकू की यात तुमचा तोटा नाही. मला असं वाटतं की उद्या दुपारच्या बैठकीमध्ये हा विषय संपेल, कारण आम्ही एक समिती नेमतो. नवीन सहकार पणन मंत्री माननीय सुभाषबाबू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व्यापाऱ्यांची असतील, त्याच्यानंतर अडत व्यापाऱ्यांची असतील, एकीकडे आपण बघतोय सरकारचं धोरण नियमनमुक्तीचं, शेतकऱ्यांना नियमनमुक्ती देण्याचं सरकारचं धोरण, त्याला अडते आणि दलालांनी केलेला विरोध आणि या दोघांच्या कात्रीत सापडलाय तो मध्यमवर्गीय माणूस, सर्वसामान्य माणूस. कारण भाज्यांचे दर 100च्या पार गेले आहेत आणि हे चित्र जर असंच राहिलं, संप जर मागे नाही घेतला तर आणखी हे दर कडाडतील असं चिन्ह आहे आणि म्हणून हा महागाईचा शॉक मध्यमवर्गीयांना भर पावसाळ्यात मिळालेला आहे. याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत. नेमकं हे असं का होतंय, काय उपाययोजना यासाठी करण्याची गरज आहे? राजेंद्र ढवाण पाटील पुण्याहून आपल्याबरोबर आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. तुमचं खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमात. आणि सुरुवातीला जसं मी म्हटलं, बजेट अशा पद्धतीने कोलमडलंय आत्ता गृहिणींचं की जर रोजचा अन्नधान्याचा खर्च एका कुटुंबाचा, 4 जणांचं कुटुंब जर आपण म्हटलं तर मुंबई आणि शहरामध्ये 1000वर पोचलाय. म्हणजे रोजचा अन्नधान्याचा खर्च 1000वर जर पोचला असेल तर सर्वसामान्यांनी करायचं काय? आणि प्रश्न असाच आहे, नेमकं काय चुकतंय?
असं तुमच्यापर्यंत आवाज पोचतोय? हां, पोचतोय. राजेंद्रजी, प्रश्न हाच आहे की हां. बजेट अशा आपण पद्धतीनं कोलमडलंय. हां, हा, बोला बोला. नाही, विषय असा आहे ताई, की आज आपण जे सांगितले की बाजाराचे रेट, भाज्यांचे रेट ₹100 वाढलेले आहेत. ह्या ज्या मागची पार्श्वभूमी जी आहे ती मागे जे पडलेला दुष्काळ आणि आत्ता जे होणारा जो पाऊस आहे आणि त्यामुळं भाज्या मुळातच प्रत्येक ठिकाणी कमी झालेल्या आहेत. आणि आज जो व्यापाऱ्यांनी संप पुकारलेला आहे हा फक्त 2च दिवस झालेला आहे. आज सदाभाऊ खोतांनी आणि मी स्वतः पुण्यात जवळजवळ 200 ते 240 ट्रक भाज्या आणि जे फळभाज्या आहेत ते सगळे विकलेले आहेत. आणि पुण्यातील मला मुंबईचं माहीत नाही, पण पुण्याचं सांगतो, पुण्यात कुठेही आज भाजी कमी पडलेली नाही. आणि मी आपल्या चॅनलद्वारे सर्व जे माझ्या गृहिणी आहेत, ज्या भगिनी आहेत, त्यांना सांगू इच्छितो की आपल्याला पुण्यामध्ये किंवा काही वेळेस मुंबईमध्ये सुद्धा आम्ही जी व्यवस्था करतो आहोत की कधीही भाजी कमी पडणार नाही. म्हणजे चालू सीझनचे उद्याच्याला खासदार राजू शेट्टी साहेबांनी आम्हाला आदेश दिलेत. आम्ही सगळे कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, तिथून जिथं मुंबईला भाजी पुरवली जाते, बारामती असेल, तिथून ट्रक उद्याच्याला पोच होतील. आणि आमचे कार्यकर्ते वाशी मार्केटमध्ये असेल किंवा तुमचे मुंबईच्या मार्केटमध्ये असतील, पुण्याच्या मार्केटमध्ये असेल, तिथं भाज्या सर्वसामान्य ग्राहकांना मिळतील याची व्यवस्था करतील. जाणून बुजून व्यापाऱ्यांनी गेली 50 वर्षे जो हा प्रश्न लटकलेला होता ते ह्या सरकारने सोडवलेला आहे. आणि आपण म्हणलात की जे भाज्याचे रेट वाढलेले आहे, आज पुण्यामध्ये मी स्वतः सकाळी पहाटे 3 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत होतो. अतिशय शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहक समाधानी आहे. आणि हा सगळा मदलाल जो दलाल आहे तोच पैसे जास्त घेत होता. काही दिवस, एक दिवस, अजून एक दिवस, आजचा दिवस, उद्यापासून 100% भाज्याचे रेट कमी येतील. तुम्ही म्हणताय आणि निर्णयाचं तुम्ही या स्वागत केलंय, नियमनमुक्तीचं स्वागत केलंय, ते अपेक्षितच आहे. पण शेतकरी संघटना म्हणा, अशी एखादी यंत्रणा उभी करू शकतील का जी कायमस्वरूपी असेल आणि ज्याने शेतकऱ्याचा माल हा थेट लोकांना मिळू शकेल? कारण आत्ता होतंय काय, जर अडते आणि मध्यस्थ यांना जर बाजूला सारायचं, स्वागतार्ह निर्णय आहे म्हणावं लागेल, पण मग होतं असं की बाजारात माल येत नाहीये आणि त्यामुळे ग्राहकांना मिळत नाहीये पाहिजे त्या दराने माल. तर ही शेतकरी संघटना समोर येऊन अशी एक यंत्रणा उभारू शकेल का ज्यामुळे हा दर कमी होऊ शकतील भाज्यांचे? आपण जो प्रश्न विचारलाय तो अतिशय बरोबर आहे. 100% ते होणार आहे, पण त्याला काही 2 दिवस ते 3 दिवस हे जाणार आहेत. आज मी 3 दिवस बारामतीत जे स्वतः उभा करून जे विकलेलं आहे, सर्वसामान्य जे कुटुंबाला जे कमीत कमी खिशाला चाप बसल किंवा कमीत पैसे लागतील. कारण का जो मधला दलाल होता तो मालाल शेतकऱ्यांकडून 6% दलाली घेऊन आणि त्यावर बाकीचे इतर सगळे 10%पर्यंत ताई जात होतं. आणि पुढं तोच जे किरकोळ व्यापाऱ्यांना विकताना त्याच्याकडून 7% ते 8% दलाली घेत होता. अशी जवळजवळ 15%. आणि इतर आमच्या गावाकडल्या भाषेत सांगायचं म्हणलं तर शर्ट खाली किंवा इतर ह्याच्यातलं ती वेगळं. आणि दुसरी गोष्ट अशी इथे 15% कमी झाले, त्यामुळे शेतकरीसुद्धा खुश आहे, सर्वसामान्यसुद्धा खुश आहे. बारामतीतलं उदाहरण देतो आणि पुण्यातलं उदाहरण आपल्याला ताई देतो की बारामतीत जे भाजी 10 रुपयाला होती किंवा 25 रुपयाला होती, ती भाजी आज सर्वसामान्यांना 10 रुपयाची कोथिंबीर पेंडी 5 रुपयाला मिळायला लागली. कोथिंबीर पेंडी सर्वसामान्य भोपळा असेल किंवा इतर कुठलेही भेंडे असेल, वांगे असतील, हे जे 7 ते 8 रुपयांनी बारामतीतले कमी झालेले आहेत आणि पुण्यातले कमी झालेले आहेत. एक उदाहरणार्थ आजच्या तुम्हाला देतो की आज पुणे मार्केटला भोपळा हा 20 रुपये किलोनी शेतकऱ्यांनी किरकोळ व्यापाऱ्यांना विकला, तो पुढं 25 रुपयांनी विकला. म्हणजे ह्याचा अर्थ जो मधला जे दलाली खाणारे 10 रुपये 15 रुपये जे होते ते ह्याचं शेतकऱ्यांचं बी वाचलेलं आहे आणि ह्यांचं बी सर्वसामान्यांचं सुद्धा वाचलेलं आहे. पण अचानक ह्या आडत्यांनी आणि व्यापाऱ्यांनी जो पुकारलेला आहे त्यामुळं परिस्थिती अशी झाली की त्याला आपल्याला रोटिंग बसायला 2 दिवस जातील. आपण आत्ताच विचारलं की उद्याच्याला आमचे नेते खासदार राजू शेट्टी साहेब स्वतः पुण्यात आम्ही बाहेरून मागवलेले ट्रक विकून स्वतः फिरून ते देणार आहे. सर्वसामान्य ग्राहकाला झळ बसेल अशी अजिबात कुठलीही गैरसोय होणार नाही असं आम्ही उद्याच्या नंतर करणार आहोत. आणि सर्वसामान्याला जर हा व्यापाऱ्यांनी त्रास दिला तर आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्व ठिकाणी आमची यंत्रणा उभी करू. आणि आपल्या चॅनलद्वारे
मी माननीय चंद्रकांत पाटील साहेब असतील, आमचे नेते सदाभाऊ खोत असतील किंवा देशमुख साहेब असतील यांना सांगू इच्छितो, आडमुठीपणा केला तर ताबडतोबपणे ह्यांची लायसन्स रद्द करा, ह्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि ह्यापेक्षा अजून पुणे मार्केटला, बारामती मार्केटला वेटिंगला आहेत पुढचे भविष्यात यंग जनरेशनचे व्यापारी येण्यासाठी. त्यामुळे हे व्यापारी गेले तरी अजून त्यात पुढं भविष्यात हे सगळं सरकारचे नियम मान्य असणारे सुद्धा व्यापारी तिथं यायला तयार आहेत. त्यामुळे ह्यांची हायगाय करायची काहीच कारण नाही आणि यांचे लाड सुद्धा करायची कारण नाही, कारण का ह्यांनी सर्वसामान्यांना आणि शेतकऱ्यांना वेटीस धरलेले आहे. बरोबर, तुम्ही जसं म्हणताय तसं दोन्हीकडनं दलाली घेऊन माल बाजारात येतोय, शेतमाल, आणि त्यामुळे दर तसेही चढेच आहेत भाजीपाल्यांचे. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, इथे पुन्हा एकदा या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. पाहत रहा जय महाराष्ट्र.